आज एक धक्कादायक माहिती या सभागृहाला अन्न औषध प्रशासन मंत्री म्हणजे एफडीए मिनिस्टर झिरवळ साहेबांनी ही दिलेली आहे। आणि याआधी सुद्धा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले होते की साधारण दुधामध्ये 25-30% भेसळ आहे आणि आज मंत्री महोदयांनी सभागृहाला अवगत केलेलं आहे। दुर्दैवाने त्यांनी कोणतेही फॅक्ट्स आणि फिगर्स ठेवले नाही। त्यांनी जर पटलावरती काही कागदपत्र ठेवले असते तर आमचा विश्वास बसला असता। पण आज जे काही स्टेटमेंट केलं गेलेलं आहे या स्टेटमेंटनुसार महाराष्ट्रामध्ये 20 ते 25% दूध संकलनामध्ये घट झालेली आहे। मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा आज निवेदन देणार आहे की जर अशी घट झाली असेल तर तात्काळ ज्या ज्या संस्थेमध्ये दुधाची घट झालेली आहे, दुधाच्या संकलनामध्ये घट झालेली आहे, अशांवरती तात्काळ हे फौजदारी कारवाई झाली पाहिजे। कारण इतके वर्ष आम्हाला भेसळयुक्त दूध पाजलं जात होतं। पण जर याच्यामध्ये फॅक्ट्स नसतील तर याचा खुलासा स्वतः मंत्री महोदय आणि आयुक्तांनी पुढे येऊन करणं गरजेचं आहे। कारण आज सर्वसामान्य जनता ही भयभीत झालेली असणार आहे। कारण 25% हा आकडा खूप मोठा झाला। म्हणजे आम्ही रोज जे काही दूध घेतो त्या दुधामधले म्हणजे 1 लिटर मधलं पावशर दूध हे भेसळयुक्त आहे असं जर आज सभागृहामध्ये म्हणलं जात असेल तर हे खूप गंभीर्यपूर्वक केलेलं स्टेटमेंट आहे। पण या स्टेटमेंटला कोणतंही बॅकिंग नाहीये। तर बॅकिंग नसल्यामुळे एकतर जर यात वस्तुस्थिती असेल तर आमच्या ग्राहकांवरती जो काही अन्याय होतोय या अन्यायाला कुठेतरी वाचा आज फुटलेली आहे, त्यांना तात्काळ न्याय मिळाला पाहिजे। जर यात वस्तुस्थिती नसेल, कारण आज कोणतेही फॅक्ट्स फिगर्स पेपर्स कोणतेही आज पटलावरती आलेले नाहीयेत, जर यात वस्तुस्थिती नसेल तर स्वतः खुद्द मंत्र्यांनी आयुक्तांनी जनतेची येऊन माफी मागितली पाहिजे, आमच्या शेतकऱ्यांची येऊन माफी मागितली पाहिजे। कारण आता उद्या कोणताही ग्राहक ज्यावेळेस दूध घ्यायला जाईल तो 10 वेळेस विचार करणार आहे की दूध घेतलं पाहिजे की नाही। त्यामुळे माझी एक विनंती आहे की याला कुठेतरी एक एव्हिडन्स जोडणं गरजेचं आहे। एक तर बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला। जर खरंच दूध कमी झालं असेल तर सगळ्यांवरती कारवाई करा। जर दूध कमी झालं नसेल तर जीवन जनतेची जी दिशाभूल झालेली आहे आमची सगळ्यांची तुम्ही येऊन पुढे माफी मागितली पाहिजे। झिरवळ साहेब म्हणलं नराडी झिरवळ म्हणालो मी। हो अच्छा, दिलगिरी व्यक्त करतो। नाही, कारवाईमध्ये वस्तुस्थिती असणार आहे हे मी वेळोवेळी सुद्धा मान्य केलेलं आहे। 2-5% दुधामध्ये ही भेसळ होते, पण 25% हा आकडा अतिशय म्हणजे मलाही शॉकिंग आकडा आहे। जर ही वस्तुस्थिती असेल तर तात्काळ मंत्री महोदयांनी आणि आयुक्तांनी संबंधित आस्थापनांवरती कारवाई केली पाहिजे। जनतेला हे वस्तुस्थिती दिसली पाहिजे, आकडे पुढे आले पाहिजे। संकलनाचे आकडे जे इतर डिपार्टमेंट्सकडनं येतात, पशुसंवर्धन खात्याकडे जे संकलनाचे आकडे असतील, दुग्ध व्यवसायाकडे जे आकडे असतील, हे आकडे तात्काळ समाजापर्यंत येणं गरजेचं आहे, जनतेपर्यंत येणं गरजेचं आहे। वेग स्टेटमेंट्समुळे आमच्यावरती जो काही परिणाम होतो मग तो शेतकऱ्यांवरती मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे, दूध उत्पादकांवरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं ग्राहकांवरती मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे। त्यामुळे माझी परत एकदा मंत्री महोदय आदरणीय नरहरी झिरवळ साहेब आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांना विनंती आहे, आपण जे स्टेटमेंट करता याच्यात वस्तुस्थिती असेल तर तुम्ही ऍक्शननी ते सिद्ध करा। जर तुम्हाला ऍक्शननी सिद्ध करता येत नसेल तर जनतेची येऊन माफी मागा। शंभर टक्के फायदा आहे। माझं म्हणणं एकदम स्पष्ट आहे की जर ह्या कारवाया वस्तुस्थिती आहे, जसं कालची मनसरची कारवाई झाली, मनसरमध्ये किती सापडले 1.25 लाख लिटरचं आपण बोलतोय आणि 25% राज्यामध्ये घट होणं म्हणजे काही कोटी लिटर, म्हणजे आजचं राज्याचं संकलन एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 48 लाख लिटर हे रोजचं दुधाचं संकलन होत आहे। मग तुम्ही विचार करा, अहिल्यानगरमध्ये एवढं आहे तर संपूर्ण राज्यामध्ये किती दूध असणार आहे। जर इतक्या मोठ्या प्रमाणावर दुधाची घट झाली असेल तर या प्रत्येक आस्थापनेवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। म्हणजे नुसतं शीतावरनं भाताची परीक्षा जेवणाच्या बाबतीत होऊ शकते, आमच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये शीतावरनं आम्ही परीक्षा करायला तयार नाही। ज्या ज्या ठिकाणी घट झालेली आहे, कारण घट झाली हे स्वतः आज मंत्री महोदयांनी मान्य केलेलं आहे, त्या सगळ्यांवरती कारवाई होणं गरजेचं आहे। आज जनतेला कळणं गरजेचं आहे। मी ज्यावेळेस अॅनालॉग चीज आणि पनीर हा मुद्दा मांडला होता त्यावेळेस मी एक खुलासा केला होता की या राज्यामध्ये मिळणारं पनीर हे 70% फेक आहे की आर्टिफिशियल आहे। त्यावेळेस अनेकांना ते खरं वाटलं नव्हतं, पण आजच्या कारवाई झाल्यानंतर हे सिद्ध झालेलं आहे की महाराष्ट्रात मिळणारं पनीर हे डुप्लिकेट होतं। कारण पनीरचा तुटवडा तात्काळ आता आपल्याला जाणवायला लागलेला आहे। त्या पद्धतीने आज दुधाचा पण तुटवडा जाणवला पाहिजे। जर 25% दूध कमी होतंय तर तसा तुटवडा जाणवला जात नाहीये, याचा अर्थ की आजही आर्टिफिशियल दूध किंवा
काय म्हणणार अनैसर्गिक पद्धतीने तयार केलेलं जे दूध आहे ते आज सुद्धा संपूर्ण प्रोसेसमध्ये आहे. हे एलिमिनेट होणं गरजेचं आहे. जर हे एलिमिनेट होत नसेल तर याची जबाबदारी निश्चित करणं गरजेचं आहे. आणि जर वस्तुस्थिती आज मिळणारं दूध हे चांगलं असेल तर त्याचं स्पष्टीकरण सुद्धा कुठेतरी पुढे येऊन देणं गरजेचं आहे. नाही, मी आज स्वतः, कारण आताच खुलासा केला काही वेळापूर्वी, या संदर्भातली मी त्यांना माहिती सुद्धा मागणार आहे. जर माहिती देता येत नसेल तर त्यांना कारवाईने त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध केल्या पाहिजे. दोन गोष्टी असतात, सभागृहामध्ये ज्यावेळेस आम्ही सदस्य बोलतो, मंत्री बोलतो, त्यावेळेस बोललेलं प्रत्येक वाक्य हे खरं समजून पुढे कामकाज करायचं असतं. आणि आज स्वतः मंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस मंत्री उत्तर देतात त्यांच्याकडे काहीतरी माहिती असली पाहिजे. त्यांनी बोलताना जर तुम्ही स्टेटमेंट काढून पाहिलं तर त्यांनी सांगितलं माझ्याकडे कोणतीही माहिती नाही, पण जी ढोबळ माझ्याकडे माहिती आहे, आता मला सभागृहाला द्यायला कोणती माहिती नाही, पण ढोबळ माहितीनुसार 20 ते 25% हा आकडा अतिशय मोठा आहे. म्हणजे आपण जे दूध पितोय त्यातलं प्रत्येक लिटरमधलं पावशेर लिटर दूध हे भेसळयुक्त आहे, हे मंत्र्यांचं म्हणणं आहे. याला कुठेतरी प्रूफने सिद्ध केलं पाहिजे. जर आपल्याला पुरावे देता येत नसतील तर कृपया करून कारवाया दाखवा. 1.25 लाख लिटरची कारवाई आम्हाला मान्य नाही. काही कोटी लिटरची कारवाई जर झाली तर आम्ही मान्य करू की 25% दूध हे कमी झालेलं आहे. कशाचं? ते ज्येष्ठ नेते आहेत, आमच्याकडे अनेक वक्ते आहेत, आमच्याकडे अनेक प्रवक्ते आहेत आणि त्यांच्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे. पक्षाची भूमिका आमचे अनेक वेगवेगळे नेते मंडळी हे वेळोवेळी देत असतात आणि याला उत्तर दिले गेलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं ह्याला उत्तर देण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही. आपल्याला योग्य व्यक्तीकडनं उत्तर मिळेल. धन्यवाद. ऑपरेशन तुतारी नाही, मला याची कल्पना नाहीये, पण मी पण आपल्या माध्यमातूनच ऐकतोय. नक्कीच याची जास्त माहिती मिळाली तर आपल्याला उत्तर दिलं जाईल. धन्यवाद.